इंजिनियर प्रवीण उदयसिंग पावरा साहेब, अभिनंदन साहेब, अभिनंदन. वा. सन्माननीय पावरा साहेब. नमस्कार मान्यवर सर्व उपस्थित, आमचा सर्वप्रथम सत्कार केल्याबद्दल आभारी. आम्हाला आता एवढा कार्यक्रम बघून शाळेचे दिवस आठवले. आम्हाला पण शाळेमध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम होता, गुणगौरव होता, आम्ही पण पार्टिसिपेट व्हायचो. या पूर्ण आठवणी ताजा झाल्या. तर आज मी सर्वप्रथम मला परिचय करून देतो. माझं नाव इंजिनियर प्रवीण पावरा. मी PWD बांधकाम विभागात राजपत्रित क्लास 2 अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मी भाषण सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा कोट आहे शाह मूवीमधला, त्याच्याने सुरुवात करायला मला आवडेल. मन के जीते जीत है, मन के हारे हार, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए वो बिन लड़े उन पे है धिक्कार, उन पे है धिक्कार जो देखे ना सपने, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. आता सर्व जे विद्यार्थी आहे त्यांनी आपल्या भविष्यामध्ये काय व्हायचं, हे मोठं स्वप्न काय करायचं हे स्वप्न बघायला पाहिजे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे फाउंडेशन लागतं ते फाउंडेशन तयार करायला पाहिजे. ते फाउंडेशन आपण जे अकॅडमिक इयर असतं 1ली ते 10वी पर्यंत त्यातच आपण ते तयार करत असतो. जसं घर बांधताना आपल्याला पाया भक्कम लागतो, तसंच जे अकॅडमिक इयर असतं ते अकॅडमिक इयरमध्ये आपण 5वी पासून ते 10वी पर्यंत जे अभ्यास करतो तोच पाया आपल्याला भविष्यात कामाला येतो. त्यामुळे हे जे अकॅडमिक इयर हे भक्कम करणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक जे विषय असतात, कसा अभ्यास करायचं, काय करायचं ते सगळे शिक्षक आपल्याला शिकवत असतात. परंतु कोणत्या प्रकारे करायचं हे थोडक्यात सांगणं गरजेचं आहे. जे अकॅडमिक इयरमध्ये भूगोल असेल, सायन्स असेल, हिस्ट्री असेल, हे जे विषय असतात, बेसिक मॅथ्स असेल, हे अकॅडमिक इयरमध्येच पूर्ण करणे, व्यवस्थित पाया पक्कम करून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला शिक्षक मार्गदर्शन करत असतात. शिक्षकांचा रोल काय असतो हे मी तुम्हाला एक छोटीशी कविता आहे, त्या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. कवितेचं नाव आहे कुसुमाग्रजांची कविता आहे कणा. एक विद्यार्थी असतो, त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे शिक्षकांचा काय रोल असतो ते या कवितेतून आपल्याला समजेल. एक विद्यार्थी असतो, आयुष्यामध्ये नैराश्य झालेला असतो, त्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगत असतो. तो एक सरांकडे जातो आणि विचारतो, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली गळट्यात राहून, बाहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाड काढतो आहे. मग त्याची व्यथा ऐकून शिक्षकांना वाटतं की याला काहीतरी अडचण आहे. मग शिक्षक खिशाकडे हात जातात. तो विद्यार्थी म्हणतो, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला. मग एकटेपणा वाटला. मग तो शेवटचं एक महत्त्वाचं म्हणतो की शिक्षकांचा रोल काय असतो, मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. मग आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकाचा रोल हा एक मार्गदर्शक म्हणून, एक बॅकबोन म्हणून आपल्याला असतो. ते शिक्षक जे शाळेचे शिक्षक असतात ते आपल्याला पुढची वाटचाल दाखवतात. म्हणतात ना, ज्योतिषी भविष्य बघतो. ते सत्य असेल काय असेल माहीत नाही आपल्याला, पण शिक्षक हा विद्यार्थ्यांचे भविष्य तयार करतो हे नक्की मात्र खरं आहे. त्यामुळे
सर्व जे अगस्ती क्लासेसचे शिक्षक आहेत किंवा शाळेचे शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे त्यांचंही आभार. आणि एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.